सहकार शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांच्या लेखीतून विचारातून आचारातून प्रगती होते आणि समाज पुढे चालला जातो, देश पुढे जातो, तो महत्वाचा घटक आपले आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार. खऱ्या अर्थानं दिवाळी सगळ्यांना घरी गणपतीची असते, घरी पाहुणे असतात, वेळ देता येत नाही, म्हणून आपण सर्वजण एकत्रित येऊन संवाद साधावा. हा संवाद साधत असताना निश्चितच फक्त राजकीय गप्पा न होता तर तालुक्यातील प्रश्नावरती व्हाव्यात, समस्यावरती व्हाव्यात, विकासावरती व्हाव्यात, निवडणुका कशा व्हाव्यात, तर साधन चर्चा होती. आणि आपण असे कार्यक्रम ठेवले तर एकत्रित भेटता येत नाही, ते प्रत्येक जण व्यस्त असतो, भेटलो तरी आपण एकत्रित सगळे भेटत नाही. आणि म्हणूनच आपण ही पत्रकार परिषद आज स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या स्नेहमेळाव्याला आयोजित आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, माननीय वरिष्ठ पत्रकार डी.के. वळसे पाटील साहेब, त्याचबरोबर आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ अध्यक्ष धनंजय पोखरकर, आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष माननीय सचिनजी तोळकर, त्याचबरोबर राजू देवरे, त्याचबरोबर दीपालीताई नागरे संपादक टायगर टाइम्स आणि सर्वच पत्रकार बंधू सर्वजण तितक्याच महत्वाचे. जेवढे अध्यक्ष असतात तेवढे बाकीचे सगळे जण महत्वाचंच काम करत असतात. कुणावरती तरी एकवरती जबाबदारी येते म्हणून या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पडतात आणि बाकी सगळेजण काम करत असतात. खऱ्या अर्थानं आपण आज ही जी हा जो मेळावा आयोजित केला, हा जो मेळावा आयोजित करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण, विकासकारण हे आपल्या मंचरच्या नगरीत घडत असतं. आणि मंचर ही आंबेगावची खऱ्या अर्थानं आर्थिक राजधानी आहे. आंबेगाव तालुक्यातील अनेक लोकांची स्वप्न असतात. माझं मंचरमध्ये घर असावं, माझं मंचरमध्ये दुकान असावं, माझं मंचरमध्ये मला नोकरी लागावी, म्हणजे मंचर हे स्वप्नपूर्तीचं एक केंद्र बनलेले आहे आंबेगाव तालुक्यातील, जुन्नर तालुक्यातील किंवा खेड तालुक्यातील लोकांचं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठेही कमी पडू नये. खऱ्या अर्थाने निवडणुका तर लागलेल्या आहे, मग त्या निवडणुकांची तयारी करत असताना आम्ही आमच्या पद्धतीने सगळी तयारी केली. निवडणुका म्हणून तयारी न करता ज्यावेळेला आम्हाला काही राजकीय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, पदं गेली, ते पदांच्या जबाबदाऱ्या काम करत असताना आपण अनेक समस्या सोडवल्या, विकास कामं केली, सामाजिक राजकीय स्वरूपात टाकलं, सर्व जाती धर्माला बरोबर गेलं, त्या सगळ्या गोष्टी करता आल्या. त्या सगळ्या करत असताना मी तर नवीन होतो, मला पत्रकार नावाची निश्चितच मदत झाली. डी.के. वळसे असतील, संतोषजी असतील, तोडकर असतील, आमचे अमोल जाधव असतील, स्वप्नील जाधव असेल, हे सगळ्यांची आमचे शेटे बंधू आहेत यांची की समाजात वाटताना तुम्ही कुठली भूमिका घ्या, कुठली घेऊ नका. आणि निश्चितच मला मी हृदय कारण ज्या ज्या वेळेला मला सूचना दिल्या त्या सूचनांचा माझ्या राजकीय कारकिर्दीवरती निश्चितच चांगला परिणाम झाला, कुठल्याही दुष्परिणाम झाला नाही. प्रत्येक जण आपण काही सगळ्या गोष्टी शिकूनच येतो असं नाही, तर प्रत्येक गोष्ट आपण काम करत असताना आपल्याला काम करत असताना शिकायला मिळतं. तर असं शिकायला मिळालं. आणि आज आपण निवडणुकांना सामोरं जात आहे. त्या निवडणुकांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे फक्त मंचर नगर पंचायत ही इलेक्शन त्या ठिकाणी की नगरला अस्तित्वात आलेली नगर पंचायत त्या ठिकाणी निवडून जाणारे सगळे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्यानं जात आहेत. ही तयार करत असताना आपण 17 प्रभागामध्ये खूप पूर्वीपासूनच काम केलेले आहे. हे काम करत असताना मला मतं किती पडतील, मला नगराध्यक्ष पद मिळेल का, माझे नगरसेवक किती होतील, हा कुठलाही दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये नव्हता. फक्त काम करत राहणं आणि आलेले इलेक्शन एक औपचारिकता, निवडणुका आल्या त्यांना सामोरं जा, त्याची तयारी करा, त्या जिंकण्यासाठीच काम करा, अशी सगळी तयारी चालू असते. म्हणून आपण काम करत असताना नंतर जर विकास पाहिला तर खऱ्या अर्थानं माझ्याकडे कुठल्या
कुठलंही एखाद्या संस्थेचं म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायतचा विचार केला तर नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य असं कुठलंही पद नव्हतं. तरी आपण या मंचरचा एक विकासाचं धोरण होतं आपल्याकडे. म्हणजे आपण मला जन्म या गावामध्ये झाला, जन्म झाल्यापासून शिक्षण या गावामध्ये झालं, व्यवसाय या गावामध्ये झाला, गेली 60 वर्ष या गावामध्ये वास्तव्य माझं आहे. या गावात करता काय काय समस्या आहे, कुठला विकास केला तर काय होईल, या सगळ्याची जाणीव बऱ्यापैकी मला असल्यामुळं मी पहिल्यांदा मंचरला जोडणारी गावं कोणती आहे आपण पाहिलं. आपला सोनेवाडा, शेवाळवाडी, खानवस्ती, त्या वस्तीवरती जाणारा रोडच्या अत्यंत बिकट अवस्था होती. मग त्या ठिकाणी आपण सोनेवाडा करता 1,78 लाखाचा मुख्यमंत्री ग्राम सडकचा रोड टाकला. एक मंचरची लोक आहेत सगळी जाणारी येणारी का हा रोड टाकला तर निश्चितच दळणवळणाची व्यवस्था चांगल्या होती. त्यानंतर आपण पाहिलं तर 5,99,00,000 म्हणजे साधारण 6 कोटीचा रोड वापरला. मंचर ते इंजिनिअरिंग कॉलेज बुलढाणा रोड वापरतो, तो रोड आपण त्या ठिकाणी काढला. नंतर आपण पाहिलं इंजिनिअरिंग कॉलेज कडे जाणारा रोड जो आहे तो आपला मंचर यश कॉर्नर ते इंजिनिअरिंग कॉलेज हा आपण 86 लाखाचा रोड टाकला. त्यानंतर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी आहे, एक लेअर हे गाव कळवण, एक लेअर मंचरला जोडलेलं आहे. मंचरला येण्यासाठी लोकांच्या अत्यंत वाईट अवस्था होती लोणेवाडा या ठिकाणी. मग एक लेअर सुलतानपूर, एक लेअर पासून आपण मंचरला जोडणारा जो रोड आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 1,48,00,000 रुपयाचा तो रोड टाकला. आणि हे रोड सगळे मंजूर केले, हे रोड सगळे कामं पूर्ण झाली आणि लोकार्पण होऊन आज त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी जाणे येणं केलेलं आहे. जी दूरदृष्टी होती, दूरदृष्टी असेल, आपल्या बाकीचं जर सरकार असेल तर आपण बरीचशी कामं करू शकतो. अशा प्रकारे तालुक्यात आपण जवळपास 100 कोटीची कामं केली. मंचरमध्ये 20 कोटीची कामं मंचर या ठिकाणी केली. आणि सगळी कामं करत असताना सर्व समाज एकत्र केला. कुठल्याही समाजामध्ये जाती भेद निर्माण करता सर्व समाज एकत्र केला आणि प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम केलं. आपण तरुणांसाठी आपण व्यायामशाळा करायचं दिल्या. मग संभाजी चौकातली व्यायामशाळा असेल, त्याचबरोबर पेंडेवाडीतली व्यायामशाळा असेल, त्यानंतर आपण उपरची हायस्कूलला दिली. त्या क्षेत्राने ही कामं केली आहे. अनेक छोटे मोठे रोड होते ते मंचर या ठिकाणी टाकलेले आहेत. असा रोडचा बऱ्यापैकी आपण मंचरमध्ये ही कामं केली. ही कामं करत असताना आपण पाहिलं की फक्त रोड, लाईट, ड्रेनेज, भौतिक विकास होत नाही तर सर्वसामान्य जो नागरिक आहे या ठिकाणचा त्याचा विकास होण्यासाठी आपण ज्या शासकीय योजना आहेत त्या केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, त्यांच्या आयुष्यात बदल होण्यासाठी आपण आपल्या ऑफिस मधनं गेली 8 वर्ष आपण ऑफिस चालवतो. कुठलाही एक पैसा घेता त्या ठिकाणी आपण सर्व योजना फुकट देतो. पहिल्या योजनांचा लाभ आपण जर विचार केला तर साधारण 8 ते 8.5 लाभार्थी आपण कार्यक्रमाला लाभ दिलेला आहे. मग त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल, नंतर तुमची आयुष्यमान भारत योजना असेल, नंतर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं अयोध्येचं राम मंदिर 500 वर्षानंतर झाला, पूर्ण झाला आणि राम मंदिर झालं. खूप जणांची इच्छा होती का त्या ठिकाणी जावं. 892 महिलांना आपण त्या ठिकाणी मंदिरच्या योजनेचा लाभ दिला. 2000 मध्ये अयोध्येचं दर्शन घडून आणलं. अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या. हे सगळं करत असताना मग लोकांच्या दैनंदिन ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आपण ऑफिसमध्ये करतो. मग कुणाच्या लाईटच्या असतील, ड्रेनेजच्या असतील, शासकीय तहसीलदार कार्यालयामध्ये काम असेल, तलाठी कार्यालयामध्ये काम असतील, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचं दैनंदिन काम आपण पाहतो. मग ग्रामीण रुग्णालय असेल, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये काही सुविधा मिळत नसतील तर आपण महात्मा फुले जनरल आरोग्य योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, ही सर्व कामं आपण आपल्या ऑफिसमधनं फ्रीमध्ये करत असतो. मग त्याचे फॉर्म भरायचं काम असू द्या, त्याचा निधी मिळवून द्यायचं काम असू द्या, केवायसी करायचं काम असू द्या, या सगळ्या योजना आपण आपल्या ऑफिसमधनं पुरवत असतो. म्हणूनच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीने आम्ही आमची काम करत असताना सगळी तयारी केली आहे. आज आपल्या मंचरमध्ये 17 प्रभाग आहेत. या 17 प्रभागामध्ये आज आमच्याकडे शुगरची गर्दी आहे.
नाही म्हटलं तरी प्रत्येक विभागामध्ये 3 ते 4 जण इच्छुक आहेत का आम्हाला तुमच्याकडनं लढवायचं. त्यांची पूर्ण प्रोफाईल तयार करून घेतली आहे. त्यांच्या शिक्षणाचा विचार केला, त्यांच्या सामाजिक क्षेत्राशी असलेले निगडीत कार्य त्यांचे केले, काही अनुभवी आहेत. प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीने केलेलं कार्य, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यात झालेलं कार्य, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंचरमध्ये झालेलं काम, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला जो आज भारताचा चेहरा जगामध्ये दिसतोय ते सगळं प्रभावित करणारं असं काम झालेलं आहे. पण या कामाची पावती म्हणून निश्चितच आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही करायचंय ते मंचर नगरीला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. आज आपण पाहतो मंचरमध्ये अनेक समस्या आहेत, अनेक कामं आलेली पण आहेत आणि अजून अनेक समस्या सोडवायच्या आहेत. त्या सोडवण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचं एक रोल मॉडेल तयार केलं आहे. हे रोल मॉडेल तयार करत असताना आपण सर्व समाज घटकांमध्ये आपण घेतलेले आहे. शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल आणि आपण पाहतो भौतिक विकास असेल, या सगळ्याचा चांगला हे केलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास करत असताना आपण पाहतो सगळ्यात जर आपण जी आपली आताची प्रचलित शिक्षण पद्धती आहे तर तेवढीच कॉलेज आपल्याकडे आहे. ही कॉलेज करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याच्या शेजारी खेड तालुका येतो आणि खेड तालुक्यामध्ये पंचतारांकित MIDC आहे. तर MIDC ला जोडणारा आपण म्हटलं ते एक चांगलं ITI कॉलेज आपण जर काढलं, सगळ्या कंपन्यांशी जर आपण संवाद साधला आणि तुम्हाला जे मनुष्यबळ लागते ते मनुष्यबळ देण्याचं काम आम्ही करू. तुम्ही जे ट्रेड सांगाल तेच ट्रेड आम्ही देऊ. पण तो मुलगा ITI झाल्यानंतर 100% त्याला नोकरीची हमी तुम्ही द्या. असं ITIचं कॉलेज जर आपण काढलं तर निश्चितच ती एक कल्पना आम्ही या मंचर गावासाठी आपण राबवतोय आणि ते जर केलं तर अनेक तरुणांना रोजगार मिळेल. DK साहेब प्रत्येक वेळेला काम करत असताना हेतू साध्य करत असतात, तसं आमचा हेतू आहे त्यामध्ये. तर रोजगार पण मिळेल, तरुणांचं शिक्षण झाल्यानंतर कंपन्यांना चांगला एक कामगार मिळेल असा त्याच्या उद्देश आहे. हा ITI करत असताना जो कामगार असेल तो निश्चितच स्वतःच्या हिताबरोबर त्या कंपनीचं हित पण साधेल. आज आपण पाहतो जुन्नर तालुका, आंबेगाव तालुक्यातली मुलं MIDC मध्ये नोकरीला घेतात, पण राजगुरुनगरमधली मुलं घेत नाहीत कारण की आरेगावी करतात, चांगलं वागत नाही, कंपनीचं हित पाहत नाही. या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी एक चांगला जर हे दिलं तर कंपन्यांना त्याचा फायदा होईल. असा दृष्टिकोन ठेवून आपण ITIचं कॉलेज या ठिकाणी चालू करू. ऍग्रिकल्चर कॉलेजला आपल्या ठिकाणी मंत्र या ठिकाणी 100 एकर जमीन खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेला आहे. ऍग्रिकल्चर कॉलेज चालू झालं, याप्रमाणे साहेबांनी आज इंजिनिअरिंग कॉलेज केल्यानंतर अनेक तरुणांना त्याचा फायदा झाला, अनेक कंपन्यांना त्याचा फायदा होतोय, समाजाला त्याचा फायदा होतोय. तसंच ऍग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी चालू झालं तर तो आम्ही त्या ठिकाणी 100% प्रयत्न करत असतोय. मंचरची कचऱ्याची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, त्याच्यावर बऱ्यापैकी मोठं काम आम्ही केलेलं आहे. आपण मंचरला जे आज पाणी येतंय शुद्ध पाणी येतंय, पण 100% शुद्ध होईल का नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याच्याकरता 6.5 कोटीची योजना माननीय आपले CO साहेब असतील, बाकीचे असतील, यांच्यावर चर्चा करून मंचरला 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आपण 6.5 कोटीची योजना पाठवलेली आहे. निश्चितच त्याला मंजुरी मिळेल. आपल्या घटकांच्या समस्या जी आहे, मागे आम्ही आंदोलन केलं, बऱ्याच लोकांना आपल्या विकासाच्या किंवा कचरा डेपोच्या विरोधामध्ये आहे. खरं तर आम्ही कचरा डेपोच्या विरोधात नव्हतो त्यावेळेला पण भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. मंचर डेव्हलप होत असताना आपण अनेक गावं समावेश करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आलेले आहेत गावांचे. निगोडवाडी असेल, शेवळवाडी असेल, टेकलेवाडी असेल, चांडोली असेल, चांडोलीचा अजून आलेला नाही, पण या 3-4 गावांमध्ये प्रस्ताव आलेले. हा प्रस्ताव आल्यानंतर जर एकत्रितच आपण त्या समस्येवरती निराकरण केलं तर आज तात्पुरती ज्या ठिकाणी आपण कचऱ्याचं विघटन करणार आहे, प्रक्रिया करणार आहे, त्या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशन आहे, त्यानंतर आपण मुलींचं वसतिगृह आहे, त्यानंतर बाजूला नागरी वस्ती आहे, औटे कॉलेज आहे. त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणि निश्चितच प्रक्रिया करताना आपण त्या ठिकाणी दूषित पाणी होतं, दूषित हवा होती, दूषित वातावरण होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध केला होता. आणि नंतरचा जो आहे त्या ठिकाणी खाली पडलेला आहे, त्या ठिकाणी जमिनीच्या अर्थानं जवळपासून अगदी हायकोर्ट असतं, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे नियम आहे ते सर्व पाळून त्या ठिकाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पण आपण एक चांगला
त्या ठिकाणी उद्योग पण तयार होईल, त्यापासून तयार झालेलं खत शेतीला मिळेल, कंपोस्ट डिकंपोस्ट होईल आणि बाकीच्या जे प्लास्टिक आहे त्याच्यावर प्रक्रिया होणारा उद्योग होईल. अशा पद्धतीने चांगला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी रोल मॉडेल म्हणून आणतो. त्याच्यावरती अभ्यास पण झालेला आहे. अनेक जे तज्ञ लोक त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण ते तयार केले आहे. आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण आज पत्रकार भवनाला आपल्याला जागा नाही खूप महत्वाचं म्हणजे डीके साहेबांनी त्यांनी बऱ्याच वेळा आपल्याला मागणी केलेली होती. तर निश्चितच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्याचं महत्व किती हे आणलेलं आहे. आणि निश्चितच ज्यावेळेला आम्हाला या नगरपंचायतमध्ये संधी मिळेल त्यावेळेला पत्रकार भवन आपण झालेलं असेल आणि निश्चित आपल्याला हाताने पत्रकार भवन झाल्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या पत्रकार परिषद घेता येईल. आज आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर पत्रकार भवनाला किती महत्व आहे, किती गरज आहे, ती गरज आपल्याकडे म्हणजे संवाद साधला गेला त्याच्यातून समस्या सुटतात, संवाद साधला गेला त्याच्यातून विकास होतो, संवाद साधला गेला तर समाजाचं हित साधलं जातं. तर असं हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्व पत्रकारांसाठी निश्चितच पहिलं काम आपण केलं. आपण म्हणतो जागा नाही हे नाही ते नाही, तर तुमची इच्छाशक्ती पाहिजे, तुमची त्या प्रोजेक्टवरती काम करण्याची तयारी पाहिजे, ती आम्ही सगळी तयारी केलेली आहे. आपण पाहतो बरेचसे मंथरचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांमध्ये होण्यासाठी काय लागणार आहे, बँका असतील, सबसिडी असतील, त्याच्यावरती काम करणारे यंत्रणा असेल, या सगळ्यासाठी आपण शासकीय यंत्रणा अत्यंत चांगल्या काटेकोरपणे उभ्या करून असे नियोजन झाले. शासन आज केंद्रात सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामार्फत प्रयत्न केले. मागील 22 वर्षापासून आंबेगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला. तुम्हाला वाटत असेल तो काल परवा घातलाय असं नाही, 22 वर्ष झाली. आणि आता मंचर हे एक गाव न राहता आज मोठं शहर झालेलं आहे. आणि त्यांनी आजच बातमी लावली की मंचर शहराच्या उंबरठ्यावर आज बिबट्या येऊन ठेवला. तो आज नाही, अनेक सोसायटीमध्ये यापूर्वी आला होता तेव्हा ग्रामीण रुग्णालयातले बिबट्या घुसल्याचे आपण बातम्या दिलेल्या आहेत. या संदर्भात आपण पुढे काय करणार आहे, कारण आज फार मोठा धोका तो मंचर शहराला सुद्धा बिबट्याचा झालेला आहे. अत्यंत चांगला प्रश्न आहे तुमचा. खऱ्या अर्थानं दोन प्रकारचे संकट असतात, एक निसर्गनिर्मित एक मानव निर्मित. हे निसर्गनिर्मित संकट आहे खऱ्या अर्थानं, म्हणजे निसर्गाने तो संतोष बिघडला. आज बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि ह्या फक्त आंबेगाव जुन्नर किंवा खेड शिरूर या भागापुरताच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपले वळसे पाटील साहेब आहेत, अजितदादा आहेत, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, तर सर्वांकडून बऱ्याचशा बैठका झालेल्या आहेत. आणि त्या बैठकीमधून ठरलेलं आहे त्याच्यावरती काय उपाय करायचे. खऱ्या अर्थानं आता बिबट्याचं जे प्रजनन होतं वर्षातनं 2 वेळेला होतं आणि त्यामुळे तिची संख्या वाढत चालली. तर आता काही कायद्यामध्ये बदल केल्याशिवाय जर निर्णय घेता येत नाही तर त्या मीटिंग होत आहे. त्याच्यामध्ये असं ठरतंय की बिबट्याचं आपण नसबंदी जो आहे तर त्या प्रकारचं हे करायला कायद्याने मान्यता देऊन त्याचं होणारं प्रजनन आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत सकारात्मक अशा चर्चा झालेल्या आहेत. जे आपण पिंजरे लावलं आणि या सगळ्या गोष्टींचं फार काही साध्य होत नाहीये. त्याच्यामुळे आपण पाहतो अचानक पाऊस आला, अचानक वादळ आलं, अचानक सुनामी आली, त्या गोष्टीला काही करू शकत नाही. तसाच तो प्रकार आहे. पण त्याच्यामध्ये निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. त्या कामामध्ये निश्चित निर्णायक परिस्थिती मध्ये आहे. मला तर वाटतं की त्या महिना 2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये त्याच्यावरती निश्चित उपाययोजना होती. त्याचे रिझल्ट मिळायला आपल्याला एखाद्या वर्षामध्ये निश्चित त्याचे रिझल्ट मिळतील. आता जे आहे ते बघून त्याचं पुनर्वसन करणं त्या गोष्टीचंही काम चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये निश्चितच केंद्र मदत करते, राज्य मदत करते, सगळ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे. केंद्रातच प्रश्न अडकलेला मागील 6 वर्षापासून अडकला. त्याच्यावरती आता निर्णय कसं हे झालेलं म्हणजे परवानगी जवळपास त्याची मिळते. आपण पाहतो शासकीय कामांना लगेच होत नाही. तो प्रश्न जर फार पुढे गेला असता तर निश्चित
अशा काही गोष्टी कधी कधी काय होतं, संकट किती गांभीर्याने घ्यायला लागतं तर त्याच्यावरती अचानक उद्भवलेलं नाही खऱ्या अर्थानं. पण पूर्वीच्या लोकांनी ज्यावेळेला होते सत्ताधारी त्यांनी त्या प्रायोरिटी किती द्यायची त्याला, ती जर दिली असती प्रत्येक ठिकाणी जुन्नर असेल, आपल्या असेल, शिवण असेल, खेळ असेल, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जर त्यावेळेला निश्चित पाऊल उचलले असतील तर आजला काही वेळेला त्याच्यावरती आपल्याला सकारात्मक म्हणजे चांगले निर्णय दिसले असते. पण कधी कधी त्या गोष्टीला वेळ लागतो, प्रतिनिधींच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी नसतात. प्रत्येक सरकारी फायली पुढे जाते पुढे जाते पुढे जाते. आजला जेव्हा आपण कुणाला दोष देणं चुकीचं आहे, पण आता जो निर्णय होतो त्या प्रक्रिया चालू आहे त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्णय त्याच्यावरती येतील. तुम्ही युतीची अपेक्षा व्यक्त करताय, नक्की भाजपची मंचर नगरपरिषदेवर भूमिका काय असणार? बरोबर आहे. त्यांनी असं सांगितलं की युती नाही झाली तर आम्ही स्वभावावर लागणार आहे, युती झाली तर युतीमध्येच लागणार. थोडासा गैरसमज झाला असेल. त्यांचा बोलण्याचा उद्देश असा आहे की आम्ही युती जर नाही झाली तर स्वभावावर लागणार. स्वभावाची आमचा नारा नाहीच आहे, पण स्वभावाची तयारी आहे. म्हणजे युती जर नाही झाली तर मग निश्चितच स्वभाव की समाजातील अनेक घटक असेल का आम्ही राष्ट्रवादीचं सरकार ग्रामपंचायत पाहिली, आम्ही शिवसेनेची पाहिली, आम्ही सगळ्यांचं पाहिलं. तर आता तुम्ही खऱ्या अर्थानं जर भारतीय जनता पार्टी म्हणून सगळे स्वतंत्र लागला 17 जागावरती आणि त्याची पद तर आम्ही ठामपणे तुमच्या मागे उभे राहू, अशी अनेक जणांची इच्छा आहे. खूप लोक खऱ्या अर्थानं ऑफिसला येतात. मला वाटतं त्यांची चर्चा चालली असताना स्वप्नील भवन होते तर त्यांनी ऐकलेलं नाही आम्ही आता कंटाळलोय सगळ्यांना, तुम्ही स्वतंत्रपणे उभे राहा. हा एक वर्ग समाजामध्ये आहे म्हणून त्यांच्या बोलण्यात आलं की आम्ही लढवला. पण कधी लढवला जर आम्हाला महायुतीमध्ये सामावून घेतलं गेलं नाही, महायुतीमध्ये जर न्याय मिळाला नाही तर मग आम्ही स्वतंत्र काही चर्चा झाली गेली. अजून तर काही फारशी चर्चा झालेली नाही. साहेबांबरोबर आम्ही दादाबरोबर चर्चा झाली. साहेबांनी दादांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या त्यांची बैठक होती 3-4 दिवसापूर्वी, त्या बैठकीत झाल्यानंतर मग आपण परत एकत्रित बसू. आता त्यांचं निरोप येईल, अजून एवढी घाई करण्यात ते अर्थ नाही, झाली नाही असं म्हणण्यात ते अर्थ नाही, ती झाली असंही म्हणण्यात अर्थ नाही. काही लोकांनी अवयव ठेवलं होती झाली 3 जागा दिल्या 4 जागा दिल्या. त्याच्यामुळे असं काही ठिकाणी ऐकायला मला काही पत्रकारांनीच विचारलं तर असं कुठेही काही करायचं चर्चा झाली निर्णय ते महत्वाचे आहे. जेव्हा चर्चा झाली प्राथमिक त्यात तुम्हाला काय वाटतं? त्यामध्ये असं आपण राजकारणामध्ये काही होऊ शकतं, त्याच्यामुळे काही न सांगता युतीसाठी युती करण्यासाठी तुमचे आठ काय असतात? युतीसाठी आमची महत्वाच्या कामाला कारण लोकसभा आणि विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं, सगळ्या पक्षांचं केलं, राष्ट्रवादीचं केलं, शिवसेनेचं केलं आणि आम्ही त्याला पात्र आहोत म्हणून आम्ही मागतो. आम्ही लाडांवर हक्कान मागत नाही, आमची पात्रता आहे, आमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. आणि मग तुमच्याकडं केंद्र आहे, केंद्राचे खासदार म्हणून आहेत, तुमच्याकडे राज्याचे मंत्री म्हणून आहेत, सगळे तुमच्याकडे यंत्रण आहे. मंत्र आमच्याकडे एकदा द्या तुम्ही आणि मग अनुभव तुम्ही काय बीजेपीकडे इच्छुक उमेदवार कोण आहेत नगराध्यक्ष पदासाठी? बीजेपीकडून अजून 3-4 उमेदवार आहेत, पण त्याच्यापैकी आम्ही डिक्लेअर केलं नाही. पक्षानं त्या ठिकाणी आम्हाला सगळं डाटा मागवला, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय. तर सगळ्यांच्या जे 4 उमेदवार आहेत ते सगळेजण आम्ही तिकडे पाठवणार. मेरिटनुसार पक्ष निर्णय घेतो त्या तिकीट कुणाला द्यायचं. ते 4 कोण आहेत? 4 आता इथे डिक्लेअर करणं चुकीचं आहे. 4 उमेदवार ठिकाणी अजून कुठलीच चर्चा नसताना अवकळपणा पार्टीने जर आम्हाला सांगितलं तुम्ही 4 डिक्लेअर करा, हे नावं 4 द्या, तर मग ठीक आहे. पार्टीकडनं असं आम्हाला तसं काही हे नाही. राजकारणाच्या संस्कृतीप्रमाणे तुम्हाला आयात उमेदवार नाही भेटणार नाही पक्षाच्या धोरणाप्रमाणे? आम्ही आयात उमेदवार स्वीकारणार नाही. नगराध्यक्ष पदासाठी हे 100% धोरण आहे आमचं. आयात उमेदवार आम्हाला नको आहे. कारण आम्ही इलेक्शन लढवतोय की फक्त पद मिळवण्यासाठी, त्या पदाची प्रतिष्ठा याच्यासाठी. तर आम्ही आमचं काम आमच्या पार्टीचं धोरण राबवण्यासाठी, पार्टीचे उद्दिष्ट पोहोचवण्यासाठी, विकास करण्यासाठी, याच्यासाठी आम्हाला करायचं. तो पद कुठेतरी आयात करून पद मिळवायचं असेल तर असा काही आमचा उद्देश नाही आहे. आणि मला वाटतं आयात करण्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
यांच्या माध्यमातून ऑलरेडी कामं चालू आहे भविष्यातही ती कामं आता डेव्हलप होणार आहे. मात्र तुम्ही याच्यामध्ये नवीन नगरात करणार काय आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात. कारण सर्वसामान्य जनता नगरची ही वर्षातून कधीतरी एकदाच आपल्यासाठी फक्त नगरपंचायत पद्धती त्यांच्यासाठी तुम्हाला काय करणार. दुसरं महत्त्वाचं आता यांच्या माध्यमातून त्या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून मोठा निधी आलेला आहे. मंचरमध्ये बऱ्यापैकी सिमेंटचे डेटा आम्ही बऱ्यापैकी झालेले आहे. तुम्ही नव्याने काय करणार आहात ते सांगा लोकांना. तुमचा पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य आहे. हे सगळं झालं असताना तुम्ही काय करणार. पहिला प्रश्न तुमचा रुग्णालयाबद्दल. तर रुग्णालयामध्ये लोकांना जाणं तिथे काय काम चाललं हे सुद्धा माहिती म्हणजे लोक रुग्णालय हे सुद्धा माहिती नाही तर मदत लागते. तो जर लक्ष आपण आपल्या नगरपंचायतमध्ये वगळला मुख्यमंत्री साहेबांनी आयुष्यमान भारत योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचे फॉर्म जर आपण भरले गेले नगरपंचायतच्या माध्यमातून तर निश्चितच त्या रुग्णाला करणार कळतच नाही साहेब मी मुख्यमंत्री साहेबांनी मध्ये कुठं फॉर्म मी कुठे जातो. मग ग्रामीण रुग्णालयामध्ये असं काही सांगितलं नाही जातो तू याच्यात भर त्याच्यात भर हे कर ते कर असं नाही केलं. परत त्या ठिकाणी मागे साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी आवाहन केलं आम्ही काही आवाहन केलं डायलिसिस मशीन मोबाईल दिलं बराक दिलं म्हणजे डायलिसिस मशीन नव्हतं. सगळ्या सुविधा आपल्याला सरकारी यंत्रणेत मिळणार नाही. आपण जर काही स्वतःचे फंड तयार केले काही चळवळ उभी केली त्या माध्यमातून आपण जे आरोग्य ग्रामीण रुग्णालय सरकारी आहे पण आपण त्या ठिकाणी जर लोक चळवळीने काही सुविधा केल्या काही योजना मांडल्या त्या ठिकाणी मदत केली. आता त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना जेवणाची सोय असते. आपण पाहिजे भीमाशंकर पासून तर लाखनगावपर्यंत बाकीच्या तालुक्यात पण लोक आहेत त्यांची राहायची सोय नाही त्यांची जेवायची सोय नाही. जर नगरपंचायत आपल्या त्या ठिकाणी आलं तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून निश्चितच आपण एक वेळचं जेवण त्यांना देऊ शकतो राहायची व्यवस्था करू शकतो. तर आज आपण पाहतो काही लोक एसटी स्टँडवर झोपलेले असतात काही लोक बाहेर झोपलेले असतात काही जेवायची व्यवस्था नसते आणि याच प्रकारच्या अनेक योजना आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. दुसरा प्रश्न तुमचा आरोग्याशी ग्रामीण रुग्णालयासोबत रस्ते बऱ्यापैकी झालेले आहे मात्र तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार आहात. आता तुमची धोरण काय रोल मॉडेल काय रस्ते हे विकासाचं माध्यम असतं. आज जे रस्ते झाले फक्त आपण मंचर शहरातील प्रमुख रस्ते झाले. आजही गाड्या रस्ते केले वापर खऱ्या अर्थाने जिथे रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी रस्तेच नाही. अजून 5 वर्ष चालला तेवढे रस्ते आपल्याला करायला लागणार आहे तेवढा मंचरचा विकास होणार आहे. आपण वेगवेगळ्यामध्ये गेलो आपण कोरडेवाडीमध्ये गेलो आपण गांधळी व्यवस्थेमध्ये अगदी गावाच्या शेजारी आमची गांधळी व्यवस्था त्या ठिकाणी गेलो रोड आपण यश कॉर्नरला गेलो यश कॉर्नरच्या पूर्वेचा जो भाग आहे आजला भेटलेल्या ठिकाणी येऊन जाऊ त्या ठिकाणचे रस्ते राहिलेले. नंतर आपण लोणेवाडा या ठिकाणी गेलो अगदी जादा मुलाच्या बाजूला काही आहे ते बरेच रस्ते राहिले. याच्यामध्ये पाणंद रस्ते असतील त्याचबरोबर आपण सगळे नंबरचे वाहन म्हणतो सगळे नंबरचे रस्ते असतील असे अनेक रस्ते सोसायट्यांना जोडणारे रस्ते अशा बऱ्याच प्रकारचे रस्ते राहिले की आपण त्या ठिकाणी गेले तर त्या सोसायट्या आणि गावठाण सोडून जी ग्रामीण वस्ती जो आपण गावठाणापासून लांब आहे ती जर एकत्रित मंचरला जोडायची असेल तर ते रोड करण्यासाठी अजून खूप मोठा वाव आहे आपल्याला हे करायला. मग आपला जे ओढे गेलेले आहेत दोन ओढ्यांवरती अनेक ठिकाणी चाकोपूर टाकण्याचं काम करायचं त्या चाकोपूरला जोडणारे रस्ते राहिले. नंतर ओढ्यांचं पाणी जाते ते पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे मग फक्त जलशुद्धीकरणाचं सांगितलं पण सांडपाण्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प पण या ठिकाणी येतोय. म्हणजे आपण आपल्याला जे नवीन आलेली त्याला फार जागा लागत नाही वाहणाऱ्या पाण्यावरती जर आपण एक 10 कोटीचा प्रोजेक्ट टाकला तर आपलं पाणी सगळं शुद्ध होऊन जातंय. तेच पाणी आपण शेतीला वापरू शकतो तेच पाणी पुनर्वापर आपण करू शकतो. असे काही भरपूर प्रकल्प आहेत त्याने सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होतो. साहेब मंचर नगर परिषद हद्दीमध्ये काही बेकायदा बांधकाम आहे काही अतिक्रमण आहे तुम्ही निवडून आल्यानंतर ते अतिक्रमण कायम करणार आहात कळू नका.
आपण हा प्रश्न जो आहे नगरपंचायतमध्ये गेल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात आला आणि बेकायदेशीर असेल, नागरिकांच्या अडचणीचा असेल आणि गरजेचं असेल तर शहराचा विकास थांबला आहे. त्याच्यामुळे अनेक जणांच्या अडचणी जे काढून टाकायचे असतील ती निश्चित काढली जातील आणि जी काढण्यामुळे अनेक गरिबांच्या अडचणी निर्माण होतात असतील. तर बऱ्याच ठिकाणी काय झालं की काही प्रोजेक्ट तयार केले त्यावेळेला ग्रामपंचायत परवानगी, अनेक गरीब लोकांनी त्या ठिकाणी पैसे गुंतवले पण त्याची ती बेकायदेशीर बांधकाम म्हणून त्याची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. त्याला बँकेकडनं पैसा मिळत नाही किंवा त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही. त्याच्यावरती निश्चितच शासनाबरोबर सकारात्मक चर्चा करून ही बांधकाम आपल्याला कायदेशीर कशी करता येईल त्याच्यासाठी काही करता येईल का, निश्चितच आम्ही मंत्रिमंडळ असेल योग्य त्या ठिकाणी मांडून त्याचा अभ्यास करून समाज आपण एकत्रित होऊ की बेकायदेशीर बांधकाम आहे तो घटक, ज्यांनी गुंतवणूक केला तो घटक आणि नगरपंचायत एकत्रित मिटिंग घेतल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेऊ. कुठल्याही आव्हानाला लगेच त्याला बेकायदेशीर पाडला तोडा फोडा अशा प्रकारचे अचानक निर्णय घेतले जाणार नाही. जे निर्णय घेतले जातील ते सर्वांच्या हिताचे असतील, अभ्यासपूर्वक विचार करून घेतले. मंचर तालुक्यातल्या शेतात सार्वजनिक पार्किंगची सोय नाही ही समस्या आहे. व्यापारी आहे पण शौचालय बाथरूमची एक सार्वजनिक सोय नाही, एवढं काम करून अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे आम्ही म्हणून म्हटलो तर त्याची तयारी केली. आपली आज बऱ्याच ठिकाणी आपण तहसील कार्यालयामध्ये होतो, बसायला जागा नाही, मंडलाध्यक्ष त्यांचं कार्यालय असतं मंडळाधिकारी त्या ठिकाणी नाहीये. तर आपण निश्चित एकाच ठिकाणी खाली पार्किंग असतात, वरती कार्यालय राहतील आणि एकाच ठिकाणी एक व्यक्ती नंतरचा नागरिक जर गेला तर त्याला सर्व शासकीय कार्यालयामध्ये एकाच जिल्ह्याने सोडून जावं, एकाच लिफ्टमध्ये जावं. त्या ठिकाणी आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था असावी असा आम्ही एक दूरदृष्टीने एक प्रोजेक्ट राबवतो. नंतर ज्यावेळेला आम्ही निश्चित या ठिकाणी येऊ त्यावेळेला तुम्हाला फायदा मिळेल आणि खऱ्या अर्थाने बोलले कसं झालं म्हणून आम्ही आमच्याकडे नगराध्यक्ष पद मागतोय ते यासाठी मागतोय आणि अत्यंत गरजेचा विषय आहे आणि तो 100% आम्ही सोडू शकतो, पूर्ण करू शकतो. तो पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या फक्त समस्या सुटणार नाही तर पंचगर्दीच्या वैभवामध्ये भर पडेल. ती नीटनेटकी इमारत असेल, ते दिसायला चांगलं असणार आहे, तिथं सुविधा चांगल्या असणार आहे असं आपण कार्यालय त्या ठिकाणी उभं राहील की पार्किंग